पहिल्या दिवशी आपला संपूर्ण पराभव झाला। 7 तारखेला जे हवाई युद्ध अर्ध्या तासात झालं त्यामध्ये आपला टोटल पराभव झाला। हे कोणी मान्य करो वगैरे न करो, पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना हिंदुस्थानची जनता माफ करणार नाही। ट्रम्पचे फोन सुरू झाले थांबवा म्हणून, शेवटी ट्रम्पने थांबवलं आणि आपल्याला काही करता आलं नाही। आणि त्यामुळे मग एक असा विषय निघाला की मग मोदींनी का मान्य केलं। पहिल्या दिवशी आपला संपूर्ण पराभव झाला। 7 तारखेला जे हवाई युद्ध अर्ध्या तासात झालं त्यामध्ये आपला टोटल पराभव झाला। हे कोणी मान्य करो वगैरे न करो, आणि त्यामुळे त्या दिवशी भारताची जी विमानं पडली त्या दिवशी सगळा भारताचा एअरफोर्स हा ग्राउंड झाला आणि त्यानंतर एकही विमान उडलं नाही। कारण कुठेही विमान उडलं की पाकिस्तानचं तुमचं विमान ग्वाल्हेर असेल किंवा भटिंडा असेल किंवा सिरसा असेल तिथं वाढायची शक्यता असल्यामुळं आपलं कंप्लीट एअरफोर्स ग्राउंड झालं आणि आर्मी काही कुठे जाऊ शकली नाही, कारण तिथं अनरिटन असा आपला करार झालेला आहे अमेरिका आणि मोठ्या राष्ट्रांच्यावर की एकमेकाच्या सरहद्दीवर पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून एक जबरदस्त त्याला उत्तर या ठिकाणी लष्करी जवानांनी दिलेलं आहे। आणि लष्करी जवानांनी उत्तर दिल्यानंतर अशा प्रकारचं वक्तव्य काँग्रेसकडून होतंय, ही खरं म्हणजे हे चिंताजनक बाब आहे, ही दुर्दैवी बाब आहे, ही देशविघातक बाब आहे। हे देशप्रेम नाही, हे पाकिस्तान प्रेम त्यांचं उतू चाललेलं आहे। आणि म्हणून पाकिस्तानमध्ये देखील या सर्व नेत्यांनी काँग्रेसच्या बोललेल्या हेडलाईन झाल्या, देखो हिंदुस्तान में ये अटैक के बारे में क्या बोल रहे हैं। आणि म्हणून पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना हिंदुस्तानची जनता माफ करणार नाही, बिलकुल त्यांना सोडणार नाही, त्यांची जागा त्यांना दाखवणार। आणि म्हणून काँग्रेसचे जे कोणी नेते आहेत ते देखील यापूर्वी देखील राहुल गांधी यांनी देखील या पहलगामच्या हल्ल्याच्या विरोधामध्ये ते आपल्या लष्कराच्या जवानांनी केलेला अटॅक त्याचा हिशोब विचारता, किती ड्रोन पडले, किती विमानं गेली, किती तास युद्ध थांबलं। अरे त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे होतं। काँग्रेसच्या जमान्यामध्ये कधी असं झालं नाही। पी चिदंबरम यांनी सांगितलं की त्यावेळेस त्यांच्यावर दबाव होता। कोणाचा दबाव होता? हे देशभक्ती नाही, देशद्रोह आहे की आपल्या इथे मुंबईमध्ये साखळी बॉम्ब होत आहेत, 26/11चा हल्ला होतोय, त्यावेळेस अशा प्रकारचं सडेतोड उत्तर त्या तत्कालीन काँग्रेसच्या सरकारने दिल्लीच्या घ्यायला पाहिजे होतं, पण दुर्दैवाने त्यांनी त्यावेळेस ते धोरण घेतलं नाही। त्यावेळेस देखील मतांचं राजकारण केलं आणि म्हणून मी त्यांचा निषेध करतो, जाहीर निषेध करतो।